हॅलो मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज डे 29 आहे आपल्या चॅलेंजचा. आणि जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, आता माझे पेपर चालू होणार आहेत आणि पेपर चालू होणार आहे. मी 5ला माझे पेपर आहेत आणि मी आता पेपरची तयारी वगैरे करतोय. आणि मी जो तयारी करतोय हे म्हणजे असं म्हणू शकतो की तुम्ही तुमच्यासाठी बेस्ट आहे. बिकॉज हे ज्या हिशोबाने मी तयारी करतो ना, त्या हिशोबाने जर तुम्ही पण केलं तर तुम्हालाही जास्त अभ्यास करायची गरज पडणार नाही. जसं की आपण म्हणतो की आता समजा बुकचे एवढे 4-5 सब्जेक्टचे बुक्स सगळं वाचायचं, सगळं हे करायचं तर होत नाही कोणाला पण. एवढी स्टडी करायला वेळ भेटत नाही जास्त. ठीक आहे, त्यामुळे हे सगळ्यात सोपं आहे की तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. क्वेश्चन पेपर कसे, जे मागचे 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर असेल तुमच्याकडे ते घ्या, त्याच्यातलं सिमिलर क्वेश्चन काढा. क्वेश्चन जर तुम्ही वाचले तरी तुम्हाला लगेच कळून जाईल की ट्रिक केलेले क्वेश्चन आहेत, ज्याने किती क्वेश्चन तुम्ही काढून त्याला एक समरी करून घेऊ शकता. ती समरी केल्यानंतर त्याची स्टडी करा आणि ते स्टडी करून तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन पेपर म्हणजे एक्झाम द्यायला जरी गेलं तुम्हाला काही इश्यू येणार नाही. म्हणजे चांगले ग्रेड भेटतात तुम्हाला, ही गॅरंटी आपली. कारण की मी हेच फॉलो करतो. मला माहिती आहे की ज्याने प्रॉफिट होतो का नाही होत. ठीक आहे गाईज, तर नक्की हे ट्रिक फॉलो करा. मी तुम्हाला दाखवतो मी माझे त्या किती क्वेश्चन पेपर झालेले आणि कसे क्वेश्चन काढलेले त्याचे पण मी दाखवणार तुम्हाला. व्हिडिओ पुढे आहे माझे त्याच्यामध्ये, तर नक्की पूर्ण पहा. ओके, जस्ट तुम्ही आता बघू शकता मित्रांनो, आपले क्वेश्चन पेपर आहेत जो नोटबुकमध्ये आहेत. मी सगळे क्वेश्चन पेपरचे जो क्वेश्चन येणार आहे रिपीटेड झालेले ते सगळे नोट्स आहेत. हे 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर आहे, ऑक्टोबरचे, एप्रिलचे आणि म्हणजे असे 2023, 24, 25चे लगभग म्हणजे 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर काढलेले आहेत मी. ऑक्टोबर, एप्रिलचे वगैरे असं सगळं मिळून क्वेश्चन पेपर आहेत. बघू शकता. असं तुम्हाला करायचं आहे, सिमिलरिटी करून स्टडी करा.